जसं गादी बाजारात भेटते पण झोप बाजारात भेटते का? अन्न बाजारात भेटतं पण भूक बाजारात भेटते का? तसं गुरु आता कितीही पडलेत, आता कोणीही झालंय, सगळेच गुरगुर करायला लागलेत, पण त्यांच्याशिवाय ज्ञान भेटतं का? नाही भेटत. आता कुणीही पांढरे कपडे घालते, कुणीही स्वतःला गुरु समजून घ्यायला लागले. वैयक्तिक कुणी कोणावर जायचं नाही, पण आजची परिस्थिती जे गुरु आहेत त्यांना कुणी मानत नाही आणि बाकीच्यांचाच फाकट पसारा जास्त झाला. पोटासाठी संत झाले कलित पोटासाठी संत. आता काय झालंय माहिती का, हा धंदाच झाल्यासारखा झालाय. पण धंदा मात्र आपल्या तुकोबारायांचाच होता, दिन रजनी हा धंदा. त्या विठोबाचंच नाम त्यांच्या मुखात होतं. काही करत असताना सावताबाबांनी नाही का आपल्या कर्मामध्येच देव शोधला. कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, अबकी मिठाई माझी, मिठाई माझी, अबकी मिठाई माझी, अबकी मिठाई माझी. कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा अरे सगळ्याच संतांनी आपल्या कर्मामध्ये देव शोधला. मग तुम्हाला कर्म करत असताना ते देवाचं नामचिंतन नाही का करतायत? मग तुकोबारायांनी ह्या अभंगामधून सुद्धा तेच सांगितलंय. बरं संतांनी सुद्धा गुरु केले, मग तुम्हाला करायचे नाहीत का? पहा, नामदेवरायांनी संत केले नव्हते. सर्व भक्त माझी श्रेष्ठ भक्त नामदेव, दर्शनासी उठले
नामदेवराया होते. ज्याच्या हातातून देव जेवायचे, ज्याच्या हातातून देव दूध प्यायचे असे नामदेवराया, या जगाच्या मालकाचे लाडके भक्त नामदेवराया. एके दिवशी काय झालं, पांडुरंग परमात्मा नामदेवरायांना ज्ञानोबांविषयी सांगत होते. म्हणले, बघ माझा ज्ञान्या किती भारी, किती तो देवाचं नाम घेतोय, किती तो माझी भक्ती करतोय आणि किती त्याची महती आहे. तू एकदा आळंदीमध्ये जाऊन बघ. आता मला एक सांगा बायांनो, आता तुमच्या पुढं जर एखाद्या बाईचं कौतुक केलं तर तुम्हाला राग येतो का नाही येत? खरं सांगायचं, खोट बोलायचं नाही, खरं सांगायचं. राग येतो का नाही तुम्हाला? तसंच त्या नामदेवरायांना सुद्धा काय झालं, राग आला. म्हणले, अरे कोण आहेत ते नामदेव महाराज, ज्ञानोबराया कोण आहेत, त्यांचं काय की देवा मला कौतुक सांगतोय. जातोच म्हणले मी एकदा आळंदीला. असंच त्या ओट्यावरती ज्ञानदेव, निवृत्तीनाथ, मुक्ताई आणि सोपान काका बसले होते. असंच गप्पा मारीत बसले होते. तेवढ्यात तिकडून नामदेवराया येतात. नामदेवराया येतात आणि निवृत्तीनाथ आणि ज्ञानदेव दर्शनास उठतात, दर्शन घेतात. पण ते नामदेवराया साधा हातही लावत नाहीत, साधा आशीर्वादही देत नाहीत त्या दोघांना. इतके गर्विष्ठ ते नामदेवराया होते. त्यांना फक्त अहंकार स्वतःचा होता. काय तर मी देवाला जीव घालतोय, देव माझ्यापाशी राहतोय, देव माझ्या हाताने पाणी पितोय, एवढा गर्व त्या नामदेवरायांना होता. पण ज्ञानोबा आणि निवृत्तीनाथांनी काय केलं तर त्यांचं दर्शन घेतलं. पण ते नामदेवरायांनी साधा हात सुद्धा लावला नाही का, साधे वाकले सुद्धा नाहीत. हे पाहिलं कुणी तर मुक्ताईने पाहिलं. मग हे ज्ञानदेव म्हणतात की मुक्ताई अगं तू दर्शन घे ना. ते म्हणले मी आणि ह्याचं दर्शन, म्हणे करणार नाही नमस्कार त्याला. कोण म्हणत असं? मुक्ताबाई म्हणते, अरे ह्याला गुरु नाहीये आणि मी ह्याचं दर्शन घेऊ का? एवढे माझी जगाची माऊली ज्ञानोबराया ह्या नामदेवरायाच्या पायाशी झुकली तरी हा झुकत नाही खाली आणि मी ह्याचं दर्शन घेऊ. विठ्ठल पहा, ज्या वेळेस त्या मुक्ताईनी त्या नामदेवरायांना सांगितलं तेव्हा त्या नामदेवरायांनी सुद्धा गुरु केला. नामदेवरायांनी कोण गुरु केला? मुक्ताईने बोध खेचरा, मुक्ताईने बोध खेचरा त्या मुक्ताईने बोध नामदेवरायांना केला तेव्हा त्या नामदेवरायांनी गुरु केला. नाही तर मग त्यांचं सुद्धा मडकं कच्चच होतं. तुम्हाला तर माहिती ना तो मडक्याचा दृष्टांत. सगळ्याचं मडकं पक्क होतं पण नामदेवरायांचं मडकं मात्र कच्च होतं. म्हणून नामदेवरायांना राग आला आणि त्यांनी गुरु केला. पण तुम्हा आम्हाला कधी राग येणार? तुम्हा आम्हाला कधी त्या परमार्थाची रीत समजणार? केव्हा समजणार तर तो गुरु केल्याच्या नंतर समजणार. मग कुठं भेटतो तो गुरु? कुठं भेटतो? फकराबाद कर. गुरु केलाय कुणी? झोप लागली काय तुम्हाला? विठ्ठल गुरु हा जीवनात आल्यानंतर करावाच लागतो. जसं मला आता इथून जामखेडला जायचंय, मला इथून रस्ता माहिती नाही, मग माझं गाव जामखेडच आहे, पण तरीही मला दृष्टांत आहे ऐका. समजा मला जामखेडला जायचंय पण मला रस्ताच माहिती नाहीये. मग मी कोणाला तरी विचारून म्हणून बाबा मला जामखेडला जायचंय, मला जामखेडचा रस्ता सांगा. तेव्हा मला बाबा काहीतरी म्हणतील ना की बाळा उजव्या हाताने जा, पुढे गेल्यावर डावीकडे वळ, नंतर पुढे जा, परत इकडं वळ, असं म्हणतीलच ना, काहीतरी रोड सांगतीलच ना. तसं गुरु जर आपण केले जीवनात तर ते आपल्याला देवापर्यंत जाण्याचा मार्ग दाखवतात. मग आपण देवापर्यंत पोहोचतो. ही झाली परमार्थाची रीत. विठ्ठल गेले आधी
चालू जाता न पडे गुंता कोठे काही. पहा, मार्ग दावून कोण गेले तर संत गेलेत. आपण जेव्हा त्यांच्या चरणावरती माथा ठेवतो त्यावेळेस त्यांचंच ऐकायचं. ते सांगतील त्यांच्याच मार्गांवरती चालायचं, तेव्हा तर आपल्याला तो देव भेटेल. विठाला पहा, तुम्हा मला जर सुख पाहिजे ना तर काय करा. तुकोबारांनी काय सांगितलंय तर अभंगाच्या पहिल्या